मानव आपलं ज्ञान देवाच्या ज्ञानाच्या वर लादत आहे. देवाचं ज्ञान काय? कोणी आपल्या बापाची आपल्या आईची निंदा केली तर त्याला देहांत शिक्षा व्हावी, दगडमार करून मारून टाका. पण यांना यांच्या आईबापाला सांभाळायचं नाही. मग त्यांनी मार्ग काय काढला? देवाला संतुष्ट करू, आईबापाचा सांभाळ करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांचा सांभाळ देवाच्या मंदिरात टाकले पैसे. त्यांना नाही सांभाळायचं. समजा माझ्या आई वडिलाला जर मला 5,000 रुपये महिना द्यावा लागत आहे, पण मला त्यांचा द्वेष आहे, मग देवाने त्याचा न्याय तर माझ्यावर पाठवू नये. मग मी काय मार्ग निवडला? देवाला खुश करायचं, चला मंदिरात 10,000 टाकू. आणि इथं काय म्हटलं? जे तुमच्या बुद्धीला पटतं तुम्ही, देवाचं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान काय? आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. तुम्ही कुठं ते पाळता? तुम्हाला वाचण्यासाठी नवीन मार्ग निवडला. जे पौल सांगत आहे, दैवी ज्ञान, देवाचं ज्ञान असून सुद्धा मनुष्यानं मनुष्याचं ज्ञान. आता येशू तिथं म्हणत आहे, तुम्ही मानवी संप्रदाय पाळता, शास्त्र म्हणून शिकवता, ते असतात देवाचे नियम. इथं आता तीच गोष्ट आहे. 40 दिवस, आज सकाळीच एका आंटीचा फोन आला, काही लोक माझ्याकडे वाद घालायला आले. म्हणलं कशासाठी? ते म्हणतात राखीचा बुधवार नाही, मौंदी गुरुवार नाही. पाळक साहेब, तुम्ही खूप छान वचन सांगता, मला सांगा त्यांना मी काय उत्तर देऊ. मी तुम्हाला काय उत्तर देऊ हे नाहीच आहे. मग आपण का पाळतो? आपण मूर्ख आहे म्हणून पाळतो. आपण का पाळतो? मूर्ख आहे. जे बायबल मध्ये नाही, तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही पाळता ना, हे नाही शास्त्रामध्ये, पण तुम्हाला पाहिजे. मग काय केलं? मानवी ज्ञानानं काहीतरी शोधून काढलं आणि ते म्हटले, पश्चाताप करण्याच्या ऐवजी उपवास करा. स्वर्गात जायचंय, बाप्तिस्मा घ्या पाण्याने आणि आत्मेने जन्मल्यापासून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. मानवी संप्रदाय, मानवानं काय शोधून काढलं? उपवास करा, देवाला संतुष्ट करा, आई बापाला द्यायच्या ऐवजी मंदिरामध्ये अर्पण करा. हे बुद्धीनं तुम्ही तयार केलं आणि याच्यामध्ये हे जे सामर्थ्य, जे ख्रिस्ताचं अर्पण, ख्रिस्ताचं कुर्बान, ख्रिस्त वधस्तंभावरती अर्पण केलं, याला विरोध करून त्यांनी काय केलं? एक नवीन नियम लोकांना दिला आणि त्या नियमांप्रमाणे लोक चालत राहिले. आणि आता शास्त्र काय सांगतं माहिती का? अशा गोष्टी तुम्हाला करायला कोणी सांगितलेल्या आहेत? प्रॉब्लेम हाच आहे.